मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, राजकारणामध्ये अजित पवारांना जे कळतं ते इतरांना कळत नाहीये. मंत्रिपदासाठी मी कुठलीही मागणी केलेली नसताना अजितदादांनी मला कृषी मंत्री केलं, असं विधान काल पुण्यातील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात कृषी खात्याचे मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हे विधान केलंय. कुठलाही आडपडदा न ठेवता सडेतोडपणाने, बिनधास्तपणाने, कुठलाही मुलाहिजा न ठेवता बोलणे ही कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंची खासियत ही यापूर्वी राहिली आहेत आणि मंत्री असताना देखील माणिकराव कोकाटे ती खासियत ही जपतायत. अजितदादांना राजकारणात जे कळतं ते इतरांना कळत नाहीये. या विधानांचा नेमका काय अर्थ निघू शकतो, राजकीय अर्थ काय निघू शकतो, यावर मात्र फार चर्चा आणि फार घासाघीस करण्याची गरज या ठिकाणी मला वाटत नाहीये. परंतु माणिकराव कोकाटे यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर श्रीयुत कोकाटे हे नेहमीच राजकीय आखाड्यामध्ये त्यांचे विधानं हे गाजलेले आहेत. काही विधानं हे कोकाटेंची वादग्रस्त देखील झालेली आहेत. हे पण तितकं सत्य आहेत. कालच्या पुण्यातील कार्यक्रमात कृषी मंत्री कोकाटे यांनी केलेले असेच उदाहरण हे महाराष्ट्रामध्ये काल मोठ्या प्रमाणावर आणि हा व्हिडिओ मी आज बनवत असताना हा मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातोय आणि त्याच विषयाला धरून त्याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा इतक्या लवकर उठून पुण्यातील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आलोय, हजर झालोय आणि मला इतक्या लवकर झोपेतून उठण्याची सवय नाही, असं विधान कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी करून आपण झोपेतून लवकर उठलो याचं कौतुक, याची आत्मप्रौढी कोकाटे यांनी स्वतःच्या तोंडून ही स्वतः या ठिकाणी करून घेतली आहे. पहाटे 6ला उठून 15 मिनिटांमध्ये तयार होऊन आलेल्या अभ्यागतांना म्हणजे आलेल्या नागरिकांना भेटणारे शरद पवार हे वयाच्या 84 वर्षी देखील आजही तितकेच तत्पर असतात आणि शरद पवार हे सकाळी नागरिकांना भेटणारे वयाच्या 84 वर्षातील देशाच्या राजकारणातील हे एक दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आहेत. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं आहे की शरद पवार जसं नागरिकांना, मतदारसंघातील लोकांना अगदी सहजगत्या सकाळी सकाळी भेटतात, अगदी त्याच पद्धतीने माजी मुख्यमंत्री असलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय R.R. पाटील, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार आणि सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, अशी कितीतरी नावं ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत की जे भल्या सकाळी नागरिकांना भेटतात, नागरिकांच्या प्रश्नांची उकल ते या ठिकाणी करतात. दिवसाची सुरुवात त्यांची सकाळी होते. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की कुठलाही गाजावाजा या मंडळींनी आजपर्यंत कधी केला नाहीये. कारण कुठल्याही जबाबदार लोकप्रतिनिधीला त्याचं खाजगी आयुष्य हे फार कमी असतं आणि जबाबदारींनी भरलेलं राजकीय आयुष्य हे त्यांचं मोठं असतं. तेव्हा मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या शिरावर ही जबाबदारी अधिक पडते. त्यांच्या शिरावर कृषी मंत्रिपदाचा काटेरी मुकुट असल्यामुळे कोकाटे यांना जबाबदारींनी बोलण्याची फार मोठी आवश्यकता आहे. कोकाटे हे बेजबाबदार बोललं असं अजिबात या ठिकाणी मी म्हणणार नाहीये. परंतु महाराष्ट्राच्या कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने कोकाटेंच्या विधानाने वादंग उमटलेला आहे त्याचा काहीसा परामर्श घेण्याचा प्रयत्न हा या व्हिडिओतून प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न मी करतोय. तेव्हा झोपेतून उशिरा उठतो ही कोकाटे यांनी दिलेली प्रांजल कबुली जशी त्यांच्या स्वभाव धर्माला जरी धरून असली तरी महाराष्ट्रातील समाज मनाला ते कितपत रुचेल हे मात्र या ठिकाणी सांगता येऊ शकत नाहीये. कारण मंत्री म्हणून कोकाटे जे बोलतात त्यावर मात्र एक नकारात्मक संदेश हा महाराष्ट्रातील जनतेमध्ये जाऊ शकतो आणि तो नकारात्मक संदेश हा कोकाटेंच्या राजकीय करिअरला, राजकीय हिताला, राजकीय संबंधाला भविष्यात बाधा या ठिकाणी आणू शकतो.
शेवटी आमदार म्हणून बोललेलं माणिकराव कोकाटेंचं विधान एक वेळेला गृहीत धरूया, परंतु मंत्री म्हणून कोकाटे जेव्हा बोलतात तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या समाजमानावर त्याचा निश्चितपणाने परिणाम होतो. आणि मंत्री म्हणून बोलणं आणि आमदार म्हणून बोलणं यामध्ये खूप मोठी तफावत आहे. खूप मोठा जमीन आसमानचा फरक या ठिकाणी आहे. सध्या माणिकराव कोकाटे जबरदस्त फॉर्मात आहेत. छगन भुजबळांना गेल्या 15-20 दिवसापासून त्यांनी अंगावर घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोकाटेंबद्दल असलेली जी दबंग प्रतिमा आहेत ती प्रतिमा कितपत सकारात्मक आहेत कितपत नकारात्मक आहेत त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाहीये. परंतु कोकाटेंच्या विधानाची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर ही गाजते. बेधडक बोलणे आणि बिनधास्त बोलणे आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता बोलल्याने कोकाटेंनी राजकारणामध्ये जेवढा फायदा घेतला आहे तेवढाच कोकाटेंच्या बोलण्याने त्यांचं राजकीय कारकिर्दीला ही बाधा आलेली आहे. कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीला हे नुकसान देखील झालेलं आहे. त्याचा परामर्श आणि त्याच्या खोलामध्ये या ठिकाणी अजिबात जाण्याची आवश्यकता नाहीये. तो विषय देखील आजच्या व्हिडिओचा नाहीये. हा व्हिडिओ फक्त पुण्याच्या कालच्या विधानाच्या संदर्भात आपण घेतलाय. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी देखील असल्या काही विधानांनी अनेक राजकीय नेत्यांना त्याची झळ ही बसलेली आहेत. किंबहुना अनेक राजकीय नेत्यांचा विधानांचा अन्वयार्थ हा निघाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा बाधा आलेली आहेत. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये 1995ला विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री युतीचे झालेले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील सत्ता भाजप सेना युतीने ही मतपेटीतून या ठिकाणी हिसकावून घेतली होती. ही काँग्रेसची सत्ता जाण्यास जेवढा सत्ता विरोधी सूर कारणीभूत होता त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दांच्या सामर्थ्याने महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सत्ता परिवर्तन घडून आणलेलं होतं. काँग्रेसला सत्तेच्या बाहेर फेकण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची गाजलेली भाषणं ही कारणीभूत ठरली होती. नंतरच्या काळामध्ये भाजप सेना युतीने शब्दांच्या सामर्थ्याने ही सत्ता हस्तगत केली होती. नंतर मात्र भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने सत्ता मात्र बेलगाम बोलण्यातून ही सत्ता घालवली होती आणि पुढच्या निवडणुकीत भाजप सेना युतीचा पराभव झालेला होता. हे मात्र या ठिकाणी राजकीय इतिहास आहेत. त्यामुळे शब्दांचे सामर्थ्य हे सुद्धा कधी भडका उडू शकतात आणि कधी थंडावा निर्माण करू शकतात आणि असल्या विधानातून नकारात्मक परिणाम हे घडू शकतात. हे मात्र या ठिकाणी विसरून चालणार नाहीये. आज महाराष्ट्राची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अतिशय डबघहीस आलेली आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत आज खडखडाट आहेत. अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे या ठिकाणी नाहीये. आज मात्र ही परिस्थिती असताना कुठल्याही मंत्र्यांनी आर्थिक घोषणा या ठिकाणी करायच्या नाही असे सुतोवाच हे खासगीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेले असल्याचं या ठिकाणी समजतंय. अशा नाजूक परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आज उभा आहे. निव्वळ प्रतिमा आणि कामाच्या आवाक्यावर राज्य सरकार चालणार नाहीये. तर राज्य चालवताना राजकीय समंजसपणा आणि आर्थिक परिस्थितीचं भान ठेवून ते राज्य हे पुढे न्यावं लागेल. हे करत असताना मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. क्रिकेटच्या परिभाषेमधील उदाहरण मी तुम्हाला सांगतो. रमाकांत आचरेकर नेहमी म्हणायचे विनोद कांबळीचा खेळ हा सचिन तेंडुलकर पेक्षा कितीतरी पटीने सरस असायचा, परंतु बेशिस्तीपणामुळे विनोद कांबळीच्या कारकिर्दीची माती झाली. हे मी का सांगतो हे लक्षात घ्या. एक पाय जमिनीवर ठेवल्याने सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला. त्यांनी जमिनीची नाळ ही तोडू दिली नाहीये. त्यामुळे बेशिस्तीमुळे विनोद कांबळी हा क्रिकेटच्या इतिहासात शापित गंधर्व ठरला. विनोद कांबळीची कारकीर्द ही संपुष्टात आली. तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा एकच आहे. महाराष्ट्रासमोर आज समस्यांची जंत्री आ वासून उभी असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री मी मात्र आयुष्यात पहिल्यांदा झोपेतून लवकर उठलो
असे नॉन इश्यू मुद्दे जाहीर सभांमधून करण्याची कुठली आवश्यकता या ठिकाणी अजिबात नाहीये. असे म्हणणे म्हणजे सत्तेला पायाची दासी बनून सत्ता कशी एन्जॉय करता येते, सत्ता कशी मनमुरादपणाने ओरबाडता येते, असाच अर्थ हा कोकाटेंच्या विधानातून या ठिकाणी निघू शकतो. कोकाटेंच्या विधानातून तसा अर्थ त्यांचा बोलण्याचा नसला तरी महाराष्ट्रातील समाज मनामध्ये तो गैरसमज या ठिकाणी निघू शकतो. आणि काल आणि आज ज्या पद्धतीने प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटल्या आहेत हे त्यापेक्षा वेगळं या ठिकाणी नाहीये. त्यामुळे पुढच्या काळामध्ये विधानं करताना मात्र कोकाटेंनी अतिशय काळजीपूर्वक दक्ष राहण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. लक्ष देण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. आज महाराष्ट्राच्या कृषी खात्याच्या समोर आणि माणिकराव कोकाटेंसमोर नाविन्यपूर्ण काम करण्याची खूप मोठी संधी ही चालून आलेली आहे. शेतीमधील विकास हा फक्त बाळाट्यामध्ये खेळायला नको, तर त्या विकासाचं प्रारूप हे जमिनीवर दिसायला हवं. त्या विकासाचं प्रारूप हे गावखेड्यामध्ये प्रतिध्वनित व्हायला हवं. एवढी मोठी अपेक्षा आज गावकुसावरील आणि गावखेड्यातील शेतकरी हात कोकाटेंकडे लक्ष ठेवून आहेत. कोण किती वाजता झोपेतून उठतो हा चर्चेचा विषय यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या रूपाने वारंवार चर्चेला गेला आहे. तो विषय राज ठाकरेंच्या दृष्टीने हा महाराष्ट्राला नवा देखील राहिलेला नाहीये. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विधानांचं या ठिकाणी अजिबात समर्थन करता येणार नाहीये, किंबहुना तसा उद्देश देखील माझा नाहीये आणि विरोध करण्याचंही कुठलं कारण या ठिकाणी अजिबात नाहीये. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या अंगाने कोकाटेंच्या या विधानाचा विचार करायचा आहे. गणित सोडवताना बेचोक 8 म्हणायचं की 4 दुने 8 म्हणायचं हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असू शकतो. मला आमदार कोकाटे म्हणून नाही तर कृषी मंत्री कोकाटे म्हणून उशिरा झोपेतून उठतो हे विधान मला स्वतःला अप्रस्तुत वाटलं. एवढंच काय ह्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. मला या माणिकराव कोकाटेंच्या विधानातून सुप्रसिद्ध धावपटू असलेल्या माईक टायसनचं वाक्य आठवतं. एकदा माईक टायसनला कुणीतरी पहाटे 4 वाजता सराव करताना पाहिलं आणि त्याला एवढ्या पहाटे सराव करण्याचं कारण विचारलं. तेव्हा माईक टायसननी सांगितलं, मी पहाटे 4 वाजता धावतो कारण मला माहीत आहे की माझा विरोधक अजून झोपलेला आहे. माझ्या सरावामुळे मी त्याच्यावर निर्विवादपणाने विजय मिळवू शकतो. आणि मला जर कळालं की माझा विरोधक पहाटे 4 वाजता धावत आहेत तर मी रात्री 2 वाजता धावणं सुरू करेल. मित्रांनो, यातून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही प्रतिभावान असले तरी कठोर परिश्रमाशिवाय ध्येय गाठता येऊ शकत नाहीये. तेव्हा कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंनी गुलाबी कोट घालून विधान करताना जरा जबाबदारीने आणि संयमाने विधान करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. आपण महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील एक जबाबदार मंत्री आहात हे या ठिकाणी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये. तेव्हा विधान करताना माणिकराव जरा दमानं घ्या, माणिकराव जरा सबुरीने घ्या, कारण गुलाबालाही काटे असतात हे माणिकराव कोकाटेंनी या ठिकाणी अजिबात विसरता कामा नाहीये. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.